असेल नवलाई पावणे संघाचा, परंतु या स्पर्धेचं पहिलं खातं पॉईंट टेबल ओपन करण्याचा प्रयत्न जयभीम मसोबा संघ करतो का ते इथे पाहणं गरजेचं असणार आहे। या चढाई करण्यासाठी दाखल झालेला नवलाई पावणे संघाचा खेळाडू पहिली रेड करण्यासाठी इथे दाखल झालाय। वैयक्तिक पहिली रेडची आपण पाहतोय सूरज कांबेने केलेली पहिली रेड सक्सेसफुल, एक मोहरा काढून केला। तेजस सावंत मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवले आणि जंपिंग जॅक चपल चालक चतुर राजेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 5 बेस्ट रायडर म्हणून संपूर्ण तालुका ज्याच्याकडे पाहतो तो रायडर या मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना यश पारवे कॉर्नरला खेळण्यासाठी सज्ज आहे। दुसऱ्या बाजूला प्रदीप पवार दोन्ही बेस्ट डिफेंडर कॉर्नर करण्यासाठी इथे सज्ज असताना या नवलाई पावणे संघाकडून बेस्ट ऑलराउंडर प्लेयर सूरज कांबळे जर्सी क्रमांक 10 यावेळी मैदानाच्या आतमध्ये एका कॉर्नरला जर इथे आपण पाहिलं तो जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा खेळाडू प्रतीक पाडाने दुसऱ्या बाजूला सत्यपाल प्रभू या जर्सी क्रमांक 2 आदित्य बालगोडे मैदानाच्या बाहेर आणखीन एक पॉइंट सूरजच्या माध्यमातून आणि या टू ऑन टाइम तरीसाठी म्हणजे जबाबदारी त्याच्यावरती, परंतु या टॅकल करण्यासाठी केला गेला प्रयत्न आहे। पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय वेंडरबाग सिंगल पॉइंट नवलाई पावणे संघाच्या खात्यामध्ये जोडला। परंतु यावेळी जयभीम मसोबा संघ कशा पद्धतीने इथे यानंतर आपला पॉइंट टेबल ऍक्टिव्ह करेल ते पाहणे ते गरजेचं आहे। परंतु जी सुरुवात अपेक्षित आहे ती ते झाली नाहीये। यावेळी प्रतीक पाडावी कॉर्नरला, परंतु अक्षय वेलणकर यांची आपण पाहत कालच्या रजनीमध्ये अक्षय वेलणकरला कॉर्नर अटॅक म्हणून पाहिलं होतं। अतिशय लाजवाब महिन्याच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे दिसेल काही सूचना इथे जरूर त्याने दिल्या, परंतु यावेळी अक्षय वेलणकर स्वतःला मागे होतो आणि यावेळी टाइममध्ये जंप केलाय। जर्सी क्रमांक 4 इथे आपण पाहणार आहोत अमोल कुळीच्या माध्यमातून केला गेलेला आहे आणि सक्सेसफुल ठरतोय। सरप्राईज ठरलाय आर्यन साठी आणि यावेळी 2 मोहरे गारद होतील। सत्यवान हँडटचच्या स्वरूपात गारद केले, एक टचिंग पॉइंट इथे मिळतोय, एक मोहरा इथे गारद होईल। सत्यवान हँडटचच्या स्वरूपात गारद केला गेला। सत्यवान इथे मित्राच्या बाहेर सूरज कांबळे सलग अशा खेळल्या गेलेल्या चढाया कमी अडचणीमध्ये आलेला संघ इथे पाहायला मिळतो की काय पण प्रश्न। आणि यावेळी अक्षय वेलणकर दमदार कामगिरी मॅन फॉर मालगुडी सरकारने खेळणारा हा खेळाडू आहे। तो या मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रदीप पवार आहे, तो यावेळी एक मोहरा त्याने गारद केलाय। 3 डिफेन्स इथे असताना सूरज मैदानाच्या आतमध्ये सुपर टॅकल आणि या विचार करतोय परंतु या टॅकलची भेटदारी यशस्वी करतोय। रायडर लॉबीच्या बाहेर सुपर टॅकल 2 पॉइंट इथे मिळतोय। सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर जातोय। महत्त्वाचा मोहरा इथे गारद झाला। ऍडव्हान्टेज असेल इथे, ऍडव्हान्टेज आहे, परंतु या ऍडव्हान्टेजचा बेनिफिट कसा घेतला जातो याला इथे महत्त्व असणार आहे। अक्षयने काम तमाम केले, एक मोहरा गारद केला, एक खेळाडू रिलाइव्ह केला आणि त्यानंतर सूरज कांबळे सरकार बाहुबली खेळाडू टॅकल स्वरूपात गारद झालाय। ऍडव्हान्टेज मिळाला आहे जयभीम मसोबा संघाला, परंतु याचा बेनिफिट कसा घेतला जाईल हे इथे पाहणं आवश्यक असेल। 5 डिफेन्स असताना अक्षय वेलणकर चढाई करतोय। आपण कोणी याला इथे आपण पाहणार आहोत ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण याच्याकडे इथे पाहत असतो। दमदार कामगिरी जिल्हास्तरीय स्पर्धा कुवारबाव इथे झालेली आणि त्या कुवारबाव इथे झालेल्या स्पर्धेमध्येही याच्या माध्यमातून त्यांची अप्रतिम डिफेन्सला सुरुवातीला पहिला सामना आणि या जर्सी क्रमांक 2 आहे कोण आदित्य बालगोडे चढाई करण्यात आली। 5ची बचावगडी अमोल कोणी कॉर्नर इनला प्रदीप पवार सोबत जोडला गेलाय। बचावात्मक घेतला गेलेला पवित्रा रेड व्हॅल्यू करायची मिडल लाईन वरती यायचं 30 सेकंद पुरवला जातो ठीक आहे, महत्त्वाचं असतं आहे आणि या दरम्यान अमोल कोणी चढाई करताना तेजस जर्सी क्रमांक 3 तिसऱ्या चढाईसाठी मैदानाच्या आतमध्ये बोनस पॉइंट दिला जातो आणि विनाश करण्याचा प्रयत्न कॉर्नरचा खेळाडू चौड्यामध्ये जंप करतोय आणि त्यानंतर इथे चूक झाले। कॉर्नरचा खेळाडू एक लाईन क्रॉस करताना परंतु पंचांचा काय येतो इशारा यशने त्यांनी कबूल केलं। यस पहिलं मी टच केले मध्यरक्षक टचच्या स्वरूपात एक चांगली चढाई इथे बनावी लागेल। विक्रांत दोरपेच्या माध्यमातून विक्रांत नावाप्रमाणे चांगली खेळी करताना इथे पाहायला मिळालाय। जर्सी क्रमांक 7 अक्षय सगळा सावरण्याचा प्रयत्न केलाय जरूर, एक कमबॅक करून देण्याची संधी त्याने मिळवली आणि त्या संधीचं मात्र सोडं होऊ शकलं नाही का रिलाइव्ह झालाय तो सूरज रिलाइव्ह झालाय म्हणजे नवलाई पावणे संघाचा तुफान इथे पुन्हा ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळेल आणि या तुफानाला कसं थांबवलं जाईल रोखलं जाईल ते इथे महत्त्वाचं ठरणार आहे। या चढाई करण्यासाठी या सूरज कांबळे एक तगडे आव्हान दोन्ही बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये लेग कॉर्नरमध्ये चढा पाडण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर ताकदीचा वापर ताकदीचा संघाला
या जगात जर्सी क्रमांक 5 खेळण्यासाठी आर्यन ऑल आउट झालाय संघ परंतु त्यानंतर इथे खूप रक्षक यशच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर जातील. 2 महत्त्वपूर्ण पॉइंट इथे मिळतील. आर्यन कडून कमाल रेड इथे मारावी लागेल. विक्रांत मैदानाच्या आतमध्ये चढाई करताना एका बाजूला सत्यवान दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा खेळाडू इथे आपण पाहतोय प्रतीक पाडावे. धर्माचा सावंत विनंती आपण इथे व्यासपीठावर संघ प्रशिक्षक धर्माजी सावंत यांचा शुभारंभ झालेला आहे. या क्रीडानगरीमध्ये आणि साई शक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने धर्माजी सावंत यांचं सहर्ष स्वागत आहे. एक सिंगल पॉइंट इथे प्राप्त केलंय. प्रदीप पवार यावेळी मैदानाच्या बाहेर जातोय परंतु सगळ्यात मोठं आव्हान असेल ते सूरज कांबळे आणि सूरज कांबळे यावेळी मैदानाच्या आतमध्ये हा पुरा ठरतोय. कव्हर फील्ड इथे लेझी पाहायला मिळाली. चौडा काढण्याचा प्रयत्न इथे नाकाम ठरलाय. पण आजच्या रेडमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली जरूर परंतु सातत्यता राखावी लागेल. सूरज आणि आर्यन एकाच संघात खेळणारे हे 2 खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांविरुद्ध इथे खेळत आहेत. जे फुटवर्क अपेक्षित होते प्रॉपर इथे झालं नाही ते अपील फेटाळलं गेलं. अप अँड डाऊन फुटवर्क प्रॉपर इथे होणं गरजेचं आहे. ऑन दी लाईन जरा जरी स्किल झालं तरी तुम्हाला पॉइंट मिळणार नाहीये. परंतु या विचारात काय आर्यन कांबळे काय मध्ये जंप करतोय कॅच करतोय दोन्ही कॉर्नरच्या चेन अटॅक खतरा झाला. विक्रांत करतोय मैदानाच्या बाहेर आणि बॅग एक पॉइंट. आर्यन कमाल धमाल पहिली बसोबत 7 गुण ते 9.13 गुण 7-13 पॉइंट टेबल आहे. टेबल 13 6 गुणांची फरक 9.5 मीडिया संघाकडे डायरेक्ट टॅकल बाहेर मिळतोय. बॉल करण्यासाठी 5ची बचाव फळी. सत्यवान एका बाजूला दुसऱ्या बाजूला अजूनही आपण इथे मार क्रमांक 1 ओम पाडावे हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. हो यावेळी डबल अँगल होल्डर शानदार कामगिरी पाच जिंकले डू और डाय साठी इथे प्रयत्न करताना पाहायला मिळेल. 2-1-2 अशा पद्धतीने ही डिफेंड प्रतीकच्या दिशेने जाणारी खेळी. दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 7 धरून खेळताना यश पाडावे दोन प्लेस डिफेंड कॉर्नर अटॅकच्या चारमध्ये खतऱ्याची गती दोघांमध्ये काही सेकंद निश्चित झाला. चांगली खेळण्यासाठी इथे दाखल झाले तेजस कॉर्नर इंच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. थोडाही पुढे मिडल लाईन वरती येतोय. या दरम्यान चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 10 सूरज इथे दाखल झालाय. 2-2-1 अशा पद्धतीने फील्ड इथे सजवली गेली. सावधचा घेतला गेलाय. पवित्र आपल्या संघाकडे लीड आहे आणि त्या लीड वरती खेळायचा चाललेला प्रयत्न या दरम्यान चढाई करण्यासाठी ती मैदानाच्या आतमध्ये 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड बॉलच्या दिशेने यश आहे. यशच्या दिशेने चाललेला प्रयत्न ज्यावेळी डिफेन्सिव्ह खेळ आहे. चढाई पुढे माघारी परत एंट्री बाहेर बॅलन्स या जाता करेल. विक्रांत तोरपे तिसऱ्या चढाईसाठी डू और डाय साठी इथे दाखल आणि या विकेटला सक्सेसफुल करतोय मॅच. आर्यन कांबळे चढाई करण्यासाठी दाखल झाले आहे. आर्यन जयभरी मसोबा संघाकडून पॉइंट टेकर ज्याच्या नीती आपण पाहतोय पैसे आणि चढाई करण्यासाठी मध्यभागी सोलो मध्ये आहे सूरज आणि धोका स्वीकारेल का विचारे. यस यावे एक सिंगल पॉइंट राहील. यश मैदानाच्या बाहेर जाईल. पॉइंट टेबल 11-16 11-16 पॉइंट टेबल 11-16 इथे असताना सूरज 2-2-2 अशा पद्धतीने फेल थोडीशी बाची परंतु याला अटॅक करण्यासाठी सोलोमध्ये टॅकल करून चालणार नाहीये. तुम्हाला इथे अटॅक करावा लागेल. बाहेर यश पाडावे मैदानाच्या बाहेर आहे. ओम पाडावे एका बाजूला दुसऱ्या बाजूला अमोल कोळी कॉर्नर आहे. अमोल म्हणजे सरप्राईज पॅकेज आहे कारण दीपकला या प्रदीपने कॉल येईल नाही घेतले. 2-1-2 अशा पद्धतीने फेल. ओ प्रदीप डबल मारले. एक सिंगल पॉइंट मिळालाय. एक पॉइंट घेतले ते भरी बसोबस करा.
नवी जर्सी क्रमांक 10 चढाई करण्यासाठी सूरज कांबळे या मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होईल. कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सूरजचा आहे. यदि समोरचा घेतला गेला पवित्रा बोनस पॉइंट साठी केले गेले फुटबॉल पण प्रॉपर या पॅन डाऊन इथे झालं नाही. त्यामुळे बाखाडी या बलाला निराश होऊन ते सूरज कांबळे याला 4 सदीची सिटी सज्ज असताना मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतो. आर्यन रॅपिडली हँडलची कमाल आहे. एक बोलायला लागले आनंद करतोय सिंगल पॉइंट मिळतोय. यदि सूरज तुमचा रशी करायची कामगिरी कालच्या रचनेमध्ये पहिला सामना जिंकलाय. परंतु यावेळी पहिला विजय सेलिब्रेट करायचा तो जय पहिली मसोबा संघाला. परंतु जोपर्यंत सूरज कांबळे मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत जय पहिली मसोबा संघासमोर एक सगळ्यात मोठं आव्हान राहील. हो यावेळी वाशी खेळचा प्रयत्न आहे. मिडल लाईनच्या दिशेने लाईन टच क्रॉस करण्यात गरजेचं आहे. डिफेंडरने मिडल लाईन क्रॉस केली. सूरज मैदानाच्या बाहेर गेलाय. ऍडव्हान्टेज असेल इथे जय पहिली मसोबा संघाकडे. इथे ऍडव्हान्टेज बनू शकतो. सूरजला एंटर करून बालाडी पडतोय असताना पॉइंट टेबल 14 असताना 47 आणि जास्त केला गेलेला डॅक. ओ बाळे अटॅक मध्ये झाला सिंगल पॉइंट. सत्यवाची कमाल 18 बरोबर झालेला सामना आहे. विकला दोरबे यांनी चढाई करण्यासाठी ते दाखवत होतोय. पुन्हा सुरांगचे बहुमत संघाचं अटॅक करायचा प्रयत्न. कोणते पॉइंट घेता बागारी पॉइंट टेबल इक्वल मॅच आता धमाकेदार होणार. नो डाऊट कोणती शंका नाहीये कारण इथे मॅच रिअली ऑन झाले. चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय यादी तेजस पाडावे. दोन्ही संघाला 30 रन अंतिम पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज होऊन खेळाडूंच्या सामन्यात दाखल होतोय. एक रोमांचक सामना होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण ज्या पद्धतीने कमबॅक केलंय जे पहिली मसोबा संघाने लाजवाब केलाय तो कमबॅक तेजस यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. फुल हाऊस खेळाडू आणि सूरज चढवले इथे चढवले फसवले. दोन्ही महत्त्वाचे रायडर मैदानाच्या बाहेर जात आहेत. सूरज कांबळे आणि त्याचबरोबर 2 पॉइंट विक्रम दोरबे. तेजस कमाल धमाल त्याची केली. महत्वाचे 2 मोहरे घालत गेले विक्रम दोरबे आणि त्याच्या जोडीला सूरज कांबळे. आणि त्यानंतर ओंकार याची कमाल केली पाहायला मिळते. कॉर्नर अटॅक 21 ऑल. आर्यन चढाई करण्यासाठी ते दाखल. टच करण्याचा प्रयत्न होता इथे जरूर परंतु नाकाम झालाय. सूरज यावेळी चढाई करण्यासाठी 2-2-2 अशा पद्धतीने सजवलं गेलेलं फील्ड 6चा डिफेन्स इथे सज्ज असताना चढाई करण्यासाठी ताकदवान खेळाडू. पॉइंट 6ची बचाव फळी इथे सज्ज असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यन. यावेळी नियंत्रण असताना परंतु यावेळी बोनस पॉइंट याने प्राप्त केलाय. एक महत्वपूर्ण ठरलेला पॉइंट बोनस पॉइंट. पुन्हा एकदा वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुनामी आहे ही नवलाई पवाळी संघाची. ही आम्ही मैदानाच्या आतमध्ये इथे उद्ध्वस्त करेल का उद्ध्वस्त होईल तेही इथे पाहणं आवश्यक असणार आहे. यावेळी अक्षय मेननकर फील्ड मध्ये थोडासा केला गेलेला बदल. अक्षयला कॉर्नरला इथे काय घडलंय अंतिम श्रेणी स्वतःमध्ये नियंत्रण टाकलं. एक बोनस पॉइंट प्राप्त केलाय. एक बोनस पॉइंट इथे मिळतोय ते नवलाई पवाळी संघाला. कॉर्नर अटॅक आहे. तेजस कांबळे यश पाडावेची यशस्वी अशी खेळी आणि यश पाडावेच्या माध्यमातून यशस्वी केला गेलेला टॅकल. तेजस सामंत मैदानाच्या बाहेर. एक महत्त्वाचा पॉइंट. पॉइंट नंबर 24-22 24-22 24 गुणांवरती नवलाई पवाळी 22 गुणांवरती विजय पहिली मसोबा. आर्यन 2-1-2-2 अशा पद्धतीने सजवलं गेलेलं फील्ड असताना लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. यशला चॅलेंज उभं करतोय आणि कव्हर मध्ये सूरज कांबळे जसा ताकदवान खेळाडू आहे आणि सूरजचा जर टर्न इथे परफेक्ट बसला तर आर्यनला टॅकल करण्याची क्षमता राखणारा खेळाडू आहे तो म्हणजे सूरज.
आर्यन यांनी कोणताही धोका स्वीकारला नाही पाहायला मिळाला नाही. रेड बॅटिंग केली आणि सुखरूपपणे आपल्या प्रांगणामध्ये परतले. त्याला उत्तर देण्यासाठी यांनी विक्रांत तोडपे कधीचा रोमांचक चाललेला सामना होणारा सामना इथे पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यात चाललेला खेळ आर्यन याचा आणि विक्रांत तिसऱ्या चढाईसाठी कॉर्नर अक्षय गणेशने चाललेला खेळ. जर्सी क्रमांक 9 सौरभ सोलो मध्ये यांनी सत्यवानच्या दिशेने चाललेले आणि त्याच्या मागे अटॅक पाहायला मिळतोय. सौरभ जाधव मध्यभागी सोलो मध्ये होता. जंप केला टाइम मध्ये कॅच केलं विक्रांत तोडपेला. रियाबी थर्ड आर्यन महत्वपूर्ण घेतला गेलेला पॉइंट विक्रांतचा आपण थर्ड मध्ये जे पाहिलं आहे. परंतु रियाबी थर्ड आहे आणि त्यासाठी आर्यन इथे दाखल झालाय. कॉर्नर लीला ओम आहे. ओमच्या नजरेकडून बोनस घेण्याचा केला गेलेला प्रयत्न यशस्वी झालाय. फुटबॉल बोनस पॉइंट मिळतोय. एक बोनस पॉइंट प्राप्त केलाय. सूरज पॉइंट टेबल इक्वल 24 ऑल 24 आणि त्याकडे गेला गेला एक बोनस. शेवटची 5 मिनिटे इथे डिक्लेअर केले गेले. 25 गुणांवरती 9 पावडा संघ टॅकल झालाय. शेवटच्या रेड पर्यंत जाणारा हा सामना इथे ठरेल. परंतु या शेवटच्या काही मिनिटांमध्ये सूरजला माहिती आहे कशा पद्धतीने आपण खेळलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण रीड घेतलं पाहिजे. आर्यन इथे बोनससाठी प्रयत्न करतोय का? क्रॉस आहे. बंपर धबाका इथे मात्र होऊ शकला नाही. सिंगल पॉइंट बेल. यशचा यांनी अयशस्वी प्रयत्न. शेवटची 4 मिनिटे बाकी. एका पॉइंटची पडत जय महिनी बसवा संघाकडे. पॉइंट टेबल इथे पाहायला मिळेल 26-25 आणि यावेळी सूरज कांबळे चढाई करण्यासाठी. सूरजला बोनस 2-1 अशामध्ये फील्ड असताना आर्यन कॉर्नरला अटॅक आहे. सक्सेसफुल ठरतोय टॅकल. 1 पॉइंट इथे मिळतोय. 9 पॉइंट संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला 1 पॉइंट. एका पॉइंटची बढत यांनी 9 पॉइंट संघाकडे राहील आणि चढाई करण्यासाठी सूरज कांबळे इथे दाखल होईल. शेवटची 3 मिनिटे बाकी असताना सूरज सत्यवान आहे. सत्यवान फसतोय गाडीवर सूरज. एक बोनस पॉइंट. परंतु महत्वाचा बोनस सूरज इथे गाडत झालाय. जर वर्चस्व निर्माण करायचं असेल, हा सामना जर जिंकायचा असेल तर सूरज वरती लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण सूरज जेवढा वेळ मैदानाच्या बाहेर राहील त्या दृष्टीकोन. परंतु यावी फसतोय. चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळाली खेळी. इथे सर्वात मोठी चूक झाली की काय? सूरज अजूनही मैदानाच्या बाहेर आहे. बाकी असताना तेजस्वी आपली मैदानाच्या बाहेर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु यावेळी प्रॉपरली फुटवर्क झालं नाही. फुल कॉन्फिडन्स मध्ये खेळताना इथे पाहायला मिळाला. खूप पाण्याने चढाई करताना 2 पॉइंट अजूनही बिचारीवरती आहे. जय भैरी मोसोबा संघ. तर एक फायनल कॉल ऑलरेडी दिला गेलाय. काव्या स्पोर्ट्स आणि साई शक्ती दोन्ही संघ प्रवेश द्वारापाशी येऊन सज्ज राहुल्या. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे इथे जाहीर केली गेली. काव्या स्पोर्ट्स साई शक्ती आपण वेळ कमी केली जाईल याची कृपया दोन्ही संघाने नोंद घ्या. ठरेल आणि याची अटॅक क्रॉस आहे. सर्वात मोठी चूक झाली की काय सत्यवान? पण इथे विक्रांत महत्वाचा ठरलाय. धरेसाठी यांच्यात केला गेलेला अटॅक रायडर जाणत होईल. इथे चुका झाल्या. मॅच मध्ये कमबॅक करताना इथे पाहायला मिळाला. शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. पॉइंट टेबल 32-27 32-27. चांगली बढत 9 पॉइंट संघाकडे. कमबॅक केला गेला होता जरूर, परंतु आर्यनने केलेली चूक आणि एक चांगली बढत घेऊन खेळताना पाहायला मिळाला. सौरभ रेड बॅटिंग करेल. रत्नी क्रीडा मंडळाचा बेस्ट डिफेंडर यांनी चढाईचा माध्यम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. सौरभला ही माहिती आहे
उरलेली काही सेकंद आणि त्या काही सेकंदमध्ये खूप काही आपल्याला कमवायचं आहे. सामना होतो इथे समाप्त आणि त्याला दुसरा विजय या स्पर्धेला साजरा करताना आपण नवलाई पवनाई संघ इथे आपण पाहणार आहोत. तर त्याला दुसरा सामना इथे कमावलाय. जय गणेश बसवा संघाने.